The next question, Newton's universal law of gravitation. Newton's universal law of gravitation. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. न्यूटन याने जो ग्रॅव्हिटेशनचा लॉ सांगितला होता हा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. ऐका. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, according to this theory, every object in the universe attract every other object with a definite force. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. म्हणजे याचं meaning काय होतं? या ही जो युनिवर्स आहे, या युनिवर्स मध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्ट आपण ठेवल्या. ही बघा, ही पेन्सिल इथे आपण ठेवली आणि इथे आपण स्केल ठेवलेली आहे. तर या ज्या दोन ऑब्जेक्ट आहेत या कुठेही जरी ठेवल्या गेल्या तरी यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स असतो. एव्हरी ऑब्जेक्ट, काय सांगितलं बघा ना, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. म्हणजे कोणत्याही दोन ऑब्जेक्ट, हे बघा, हे टेक्स्ट बुक आहे आणि हे एक बुक आहे. ह्या दोन बुकच्या मध्ये पण एक कुठला आहे, फोर्स ऍक्ट करते, ऍक्टिंग करते, फोर्स ऍक्टिंग. आणि फोर्स किती आहे सांगितलं बघा. द फोर्स इज, बघा इम्पॉर्टंट टॉपिक बघा, दिस फोर्स इज डायरेक्टली proportional to the product of masses of the two objects. म्हणजे जे दोन ऑब्जेक्ट आहेत ना त्यांच्या मासचा मल्टिप्लाय करायचा. अँड इट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. जरा व्यवस्थित ऐका, जरा थोडस मोठा आहे, समजून घेतला तर नक्कीच जमणार आहे. ऐका. अकॉर्डिंग टू धिस थिअरी, every object in the universe attracts other object with a definite force. एवढं तरी कळलं? विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंना एकमेकाला अट्रॅक्ट करणारा एक फोर्स असतो. मग फोर्स किती असं सांगितलं बघा. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. कुणाशी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहेत की नाही, त्यांचा मास घ्या. समजा M1 असेल, हा M2 असेल, यांचा मल्टिप्लाय करायचा, मग त्याच्याशी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये. म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2. बघा परत आहे का. Attraction force is directly proportional to the product of the masses of two objects. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे जे अट्रॅक्शन फोर्स आहे कुणाशी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे, हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्या मास म्हणजे M1 M2 म्हणू आपण, त्यांचा मल्टिप्लाय करायचा प्रोडक्ट करून, मग त्याच्याशी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे. आणि अजून काय सांगितलं, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली म्हणजे उलट प्रमाणात, व्यस्त प्रमाणात, आणि डायरेक्ट म्हणजे समप्रमाणात. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. या दोन ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, मग त्याच्याशी इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये. पुन्हा सांगता, एफ म्हणजे फोर्स. बघा इथे काय केलेलं आहे, प्रोपोर्शनचं साईन काढलेलं आहे. इनव्हर्स प्रोपोर्शन किंवा प्रोपोर्शन आपण दाखवण्यासाठी वर लिहिलंय बघा M1 M2 आणि आपण लिहिलंय D स्क्वेअर. D म्हणजे डिस्टन्स साठी वापरलंय, म्हणून पूर्ण कशा प्रकारे बघा. अकॉर्डिंग टू द थेअरी ऑफ दिस लॉ, अकॉर्डिंग टू दिस थेअरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स every other object with a definite force. This force is directly proportional to
the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. या दोन ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचं काय करायचं, स्क्वेअर करायचं, म्हणजे डी स्क्वेअर असं सांगितलंय. सोपं आहे, खूप अवघड नाही बघा. परत एकदा ऐका. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of two objects and is inversely proportional to the square of the distance between the two objects. कळतंय का? आणि F आणि प्रपोर्शन साइन काढलंय m1 m2 अपॉन d स्क्वेअर. म्हणून असं घेता F इज इक्वल टू G. G म्हणजे ग्रॅव्हिटेशन साठी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट साठी वापरतात, m1 m2 अपॉन d स्क्वेअर. बघा हेच वाक्य मराठीमधून पण सांगतो मी. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ऐका. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. विश्वातील कोणतीही वस्तू दुसऱ्या कोणत्याही वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. हे बल ऐका एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असते आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. इंग्लिश मध्ये इनवर्सली प्रोपोर्शनल विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट. तर मराठीत काय म्हणतात, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. अवघड नाहीये बघा, व्यवस्थित जर पाठ केला तर नक्कीच समजणार आहे, एवढं पण अवघड नाही. ओके, नेक्स्ट एक आपण डेफिनेशन बघूया. सेंट्रीपेटल फोर्स. व्हॉट इज बाय सेंट्रीपेटल फोर्स? बघा डेफिनेशन. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी, the force acting on the body is directed towards the center of the circle. This force is called centripetal force. आपण एक असं म्हणूया, इथे बघा एक आपण असं म्हणूया की इथे एक वस्तू की एक आपण जसं गावाकडे बघितलं असेल तुम्हाला की मळणी घालत असताना मध्ये एक खांब असतो, त्याच्या भोवती जनावर जुंपलेली असतात आणि ती खांबाच्या भोवती काय करतायत, फिरतायत. मग इथे बघा ना, तुम्ही जर लक्षात येत असेल की नाही, हे जे बैल किंवा जी जनावर आहेत ती अशी राऊंड मध्ये फिरतात. म्हणजे यांची मोशन कशी आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, राऊंड मध्ये फिरतायत ना. जसं फॅन पण बघा असं राऊंड मध्ये फिरतो. आपली अर्थ आहे ना ती पण बघा सनच्या भोवती फिरते. याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग काय होतं बघा, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी, व्यवस्थित आहे का पुढे, द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी, या बॉडीवर ऍक्ट करणारे जे फोर्स आहे ते कसं असतं, इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. हे जे फोर्स आहेत ना हे सेंटर कडून नसतं. म्हणजे आता आपण असं म्हणूया, इथे आहे पृथ्वी, इथे आहे चंद्र, म्हणजे हे आहे अर्थ, आहे मून. अर्थ आणि मून बघा, मून काय करतोय, अर्थच्या भोवती रिबॉल म्हणजे राऊंड फिरतोय असा राऊंड. मग मला सांगा अर्थ काय करते आहे, या मूनला आपल्याकडे अट्रॅक्ट करणार आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ना. बघा ही अर्थ आहे, या ठिकाणी समजा आपण म्हणूया मून आहे. हा मून काय करतोय, अर्थच्या भोवती असं सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो आहे. एवढं तरी कळतंय. मग मला सांगा ही जी अर्थ आहे ह्या मूनला काय करणार, आपल्याकडे अट्रॅक्ट करणार, ग्रॅव्हिटेशन फोर्सने अट्रॅक्ट करणार. मग मला सांगा हे जे अट्रॅक्शन फोर्स आहे ते इथे बघा ऑब्जेक्ट म्हणजे मून आहे, कोणत्या आहे, सेंटरच्या बाजूने आहे की नाही. म्हणजे सेंटरकडे काय करतोय, तो खेचतोय ना. मग असं जे सेंट्रलच्या डायरेक्शन मध्ये जे काय आहे फोर्स आहे त्याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. बघा परत एकदा, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी,
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी म्हणजे एखादी वस्तू अशी राऊंड सर्कल मध्ये फिरत असेल तर ऐका, द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे फोर्स जे आहे सर्कलच्या कुणाच्या दिशेने, सेंटरच्या दिशेने असतो. त्यालाच काय म्हटलं आता, सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतात. कळते सेंट्रीपेटल फोर्स. मराठीमध्ये हीच डेफिनेशन दिली आहे बघा. त्याला म्हणतात अभिकेंद्री बल असं म्हणतात. अभिकेंद्री बल डेफिनेशन आहे का, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या, अशी वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने, सेंटरच्या डायरेक्शन मध्ये वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. त्यालाच काय म्हणतात, अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतात. परत एकदा बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होतं, वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होतं त्यालाच काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात बघा, अभिकेंद्री बल. आणि इंग्लिश मध्ये काय म्हटलं, सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतात. कळतंय. नेक्स्ट डेफिनेशन आहे फ्री फॉल, मुक्त पतन. फ्री फॉल. आता बघा, आता मी पेन्सिल आता हातातून समजा सोडली, हे काय होते, एकदम खाली येते. फ्री फॉल आहे. फ्री फॉल म्हणजे काय नेमकं, ऐका डेफिनेशन. व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट moves under the influence of force of gravity alone. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे फक्त ग्रॅव्हिटीमुळेच खाली येणार. परत एकदा, व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट, व्हेन एव्हर म्हणजे जेव्हा जेव्हा, व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव अंडर म्हणजे खाली जेव्हा एखादा ऑब्जेक्ट येतो, कशामुळे, द मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळेच तो खाली येणार फक्त. अलोन इट इज कॉल्ड किंवा इट इज सेड द इट इज फॉलिंग बाय इट इज फॉलिंग फ्रीली किंवा त्यालाच काय म्हणतात बघा, फ्री फॉल असं म्हटलंय. पुन्हा डेफिनेशन आहे का, व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. म्हणजे जर एखादी ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्समुळेच खाली येत असेल ओनली, तरच त्या फोर्सला काय, त्याला काय म्हणायचं, फ्री फॉल असं म्हणायचं. मराठीमध्ये पण त्याला नाव दिले बघा, मुक्त पतन. अशा प्रकारे डेफिनेशन दिले, मुक्त पतन असं म्हणतात त्याला. त्याची डेफिनेशन बघा, एखादी वस्तू जर काय होत असेल, फ्रीली पडत असेल. बघा डेफिनेशन का, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने, फक्त गुरुत्व बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणतात, मुक्त पतन असे म्हणतात. जर एखादी वस्तू फक्त गुरुत्वीय बलामुळेच गतिमान असेल तर त्या वस्तूला जी गती आहे त्याला काय म्हणतात, मुक्त पतन असं म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये बघा, व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच फक्त ती ऑब्जेक्ट अशी खाली येणार. असं होत असेल तर काय म्हणतात बघा, इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. ओके. नेक्स्ट वन एक डेफिनेशन आहे, एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटी असं म्हणतात. आता एस्केप वेलोसिटीची डेफिनेशन आहे का, व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. बघा परत एकदा का, व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली, व्हर्टिकली म्हणजे असं सरळ उभं. व्हेन अन ऑब्जेक्ट इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने जर समजा एखादी आपण ऑब्जेक्ट वर फेकली, फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे अर्थच्या सरफेस वरून जर आपण एखादी ऑब्जेक्ट अशी कुठे फेकली, वर फेकली अशी, तर काय होतं बघा, the minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever. म्हणजे काय होणार बघा, अशा प्रकारे त्याची व्हेलोसिटी असणार, ज्या व्हेलोसिटीमुळे, व्यवस्थित आहे का मी काय बोलतो, ज्या व्हेलोसिटीमुळे ग्रॅव्हिटेशन फोर्सवर काय होणार, ओव्हरकम होणार, मात होणार.
आणि ती ऑब्जेक्ट काय होणार नाही, खाली नाही येणार, ती वर वर जातच राहणार. अशा टाईपमध्ये काय आहे, जी व्हेलोसिटी आहे त्याला एस्केप व्हेलोसिटी असं म्हणतात. जसं आपण समजा आपण एक बॉल फेकला, बॉल फेकल्यानंतर थोडा हाईटवर जातो आणि आपोआप खाली येतो. का खाली येतो माहितीये का, कारण त्याची जी इनिशियल व्हेलोसिटी आहे ती कमी आहे. त्यामुळे जेव्हा तिचा व्हेलोसिटी कमी कमी होत जाते की नाही, त्या ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला कुठे ढकलते, खाली खेचून घेतो, त्यामुळे ऑब्जेक्ट खाली येते. मग अशा प्रकारे काय व्हेलोसिटी पाहिजे की ज्यामुळे ग्रॅव्हिटेशन फोर्सवर त्यांनी मात करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा पण जास्त पाहिजे. मग त्या काय होणार आहे, त्या व्हेलोसिटीमुळे ऑब्जेक्ट वर वर जातच राहणार, ती खाली येणार नाही. जसं आता तुम्ही बघा, जेव्हा सॅटेलाइट काय करतात, प्रक्षेपित करतात, सॅटेलाइट लॉन्च करतात, सॅटेलाइट लॉन्च करतात, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा दाखवतात टीव्हीला वगैरे. तर ते काय करतात, रॉकेटच्या सहाय्याने काय करतात, तो सॅटेलाइट वरच्या भागात सेट केलेला असतो, खाली रॉकेट असतं आणि रॉकेटमध्ये अशा प्रकारे फ्युएल असतं आणि त्यामध्ये फ्युएल पेटवल्यानंतर एवढ्या स्पीडने ते रॉकेट वर जातं आणि जे रॉकेट एकदा हाईटवर, स्पेसिफिक हाईटवर वर गेल्यानंतर रॉकेट खाली कोसळतं. पण काय होतं लक्षात घ्या, तो जो सॅटेलाइट जो वर सोडलेला आहे त्याचा जो स्पीड आता निर्माण झाला होता ना, तो ग्रॅव्हिटेशन पेक्षा थोडासा कसा जास्त झाला आणि त्यामुळे तो सॅटेलाइट वर तसाच राहतो. म्हणजे तुम्हाला माहितीये बरेच वर असे ऑब्जेक्ट आहेत आकाशामध्ये, अवकाशामध्ये असे काही वस्तू आहेत की नाही, ते वरच्यावरच राहिलेले आहेत, खाली पडतच नाही. कारण काय झालं, ग्रॅव्हिटेशन फोर्स तिथेपर्यंत काय होते त्याच्यापेक्षा कसे कमी पडत आहे. मग अशा प्रकारे एखादी ऑब्जेक्ट जर त्याच्यावर इनिशियल व्हेलोसिटी एवढी पाहिजे की त्यामुळे ग्रॅव्हिटेशन फोर्सवर मात करता आली पाहिजे, म्हणजे त्या वस्तू कुठे वरवर जातच राहायला पाहिजे, असं असेल तर एस्केप व्हेलोसिटी. बघा पुन्हा एकदा, व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. व्हेन द बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. जर एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने जर आपण फेकली तर काय होतं बघा, द मिनिमम इनिशियल व्हेलोसिटी ऑफ द बॉडी, मिनिमम व्हेलोसिटी ऑफ द बॉडी फॉर विच द बॉडी इज एबल टू ओव्हरकम. कशाला मात केली पाहिजे, द डाऊनवर्ड पुल ऑफ द अर्थ अँड कॅन एस्केप द अर्थ फॉर एव्हर. म्हणजे खाली जे पुल म्हणजे ओढणं, खाली वस्तूला खाली ओढणारे जे फोर्स आहे त्यापेक्षा पण जास्त काय पाहिजे, व्हेलोसिटी पाहिजे आहे. आणि त्यामुळे ती ऑब्जेक्ट जी वर जाणार ती फॉर एव्हर कायमस्वरूपी वर जाणार आहे. असा जो स्पीड आहे किंवा व्हेलोसिटी आहे त्याला म्हणतात एस्केप व्हेलोसिटी. एक लक्षात घ्या ना, बरेच असे ऑब्जेक्ट आहेत बरं का अवकाशामध्ये. जेव्हा आता समजा वर सॅटेलाइट वगैरे किंवा एका समजा कुठली वस्तू किंवा ॲस्ट्रॉलाइट वगैरे फुटले तुटले की बऱ्याच वेळ ते खाली येत नाही, कारण ते वरच फिरत राहतात, कारण त्याला ग्रॅव्हिटेशनमुळे ना खाली तेवढं आणता येत नाहीये. म्हणून वर बराच कचरा आहे, म्हणजे अशा प्रकारचा जो कचरा आहे वर जे सॅटेलाइट वगैरे खूप हाईटवर जे तुटले वगैरे केलं आहे तर ते वरच्यावरच राहत आहे. आपल्या पुढे काही एका लेसन मध्ये पूर्ण डीप मध्ये स्टडी करायचं आहे. लास्ट लेसन मध्ये याचा डीप मध्ये स्टडी आहे, कशा प्रकारे लॉन्चिंग होतं, काय होतं ते. ठीक आहे.